सांगितलेलं आहे की या बाबतीत ते फारसं काही बोलणार नाहीत आणि मला असं वाटतं की निनावी पत्राला तेवढं महत्त्व नसतं. परंतु काही वेळा कसं असतं की लोकांच्या भावना असतात आणि त्या लोकांच्या भावना व्यक्त होता येत नसतील आणि त्या कुठेतरी दाबल्या जातात असं वाटत असेल तर निनावी पत्राच्या रूपाने काही विचार बाहेर येतात आणि मला वाटतं अशा पद्धतीने हे बारामतीकरांची मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो मी मानला. मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो. रोहितदादांना जेव्हा ते कॉलेज पूर्ण करून आले तेव्हा या सर्व व्यवसायाचा उपयोग नक्कीच त्यांना झाला. खरी खतखत सुरुवात रोहित पवारांना संधी दिली गेली म्हणून झाली, पार्थ पवारांना डावललं गेलं म्हणून ही खरी तर सुरुवात आहे असं देखील पत्रात उल्लेख करण्यात आला. मला असं वाटत नाही, कारण बऱ्याच वेळा कसं असतं की लोकांना एक वेगवेगळे विषय पाहिजे असतात. पवार घराण्यात काय चालतं काय नाही हे डोकावण्याची एक पद्धत असते किंवा कुठेही लोकांना डोकावणं फार आवडतं. वस्तुस्थिती काय ही समोर आपल्याला माहीत नसते आणि अशावेळी मला वाटत नाही, कारण पार्थ पवार हे मावळमध्ये उभे राहिले होते, खासदारकीसाठी उभे राहिले होते आणि त्यांना त्यांचं काही क्षेत्र करायचं ते पिंपरी चिंचवड आणि त्या भागात त्यांची सर्व वावर असतो त्या भागात. त्यामुळे मला असं वाटतं की तसा तो विषय नसेल, कारण रोहिदांना जर तसाच विषय असता तर बारामतीत त्यांनी इंटरेस्ट दाखवला असता. तसं न करता त्यांनी कर्जत जामखेडला स्वतः जाऊन तिथं तो मतदारसंघ त्यांनी स्वतःसाठी तयार केला की त्याच्या मागचं भूमिकाच एक असावी की वाद होऊ नये. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला नणंद विरुद्ध भाऊजे असा सामना होणार आहे. सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे. कसं बघता आपण याकडे? हे असं खरं तर व्हायला नको होतं आणि हे तसं आमच्या कुटुंबात वेदनादायक आहे. परंतु याचबरोबर 50-50 वर्ष जी कुटुंब या बारामतीतली मतदार कुटुंब जी आमच्या सगळ्यांच्या पवारांच्या सोबत आहे, त्यांना जेव्हा मतदान करायचं असेल किंवा त्यांच्यावर एखाद्याने कोणी प्रेशर टाकलं तर त्यांच्या ज्या लोकशाही तत्वाच्या बाबतीत जे त्यांच्यावर मानसिक दडपण जे येणार आहे ते खूप मोठं असेल. शेवटचा प्रश्न, या पत्राकडे आपण कसं बघता? खरंच बारामतीकरांची भूमिका, बारामतीकरांनी महत्वपूर्ण काय ती डोक्यात घ्यायचं काय, या पत्राबद्दल आपण सार काय सांगाल? काही नाही, त्यांची मनातली खतखत त्यांनी व्यक्त केली. त्यातलं सगळंच बरोबर असतं असं नसतं, परंतु त्यांनी जो दबाव आहे त्या दबावातनं समोर व्यक्त होता येत नाही म्हणून पत्रातनं व्यक्त झालेत असं मला वाटतं.